साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. अमित शहांच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने निदर्शने. अमित शहांच्या विरोधात घोषणाबाजी करून राजीनाम्याची करण्यात आली मागणी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरात वातावरण अगदी तापलं आहे. दिल्लीतील हिवाळी अधिवेशनात अमित शहांविरोधात विरोधकांनी रान उठवल्याचं दिसल्यानंतर राज्यभर या वक्तव्यावरून वातावरण तापलं असून ठिकठिकाणी आक्रमकपणे या वक्तव्याचा विरोध करण्यात येतोय. आज बुलढाण्यातील संगम चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली, तर अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. संविधानावर चर्चा चालू असताना देशाचे गृहमंत्री अमित शहा हे म्हणतात की संविधानावर चर्चा करत असताना बाबासाहेबांचं नाव का घेतलं? संविधानावर चर्चा चालू असताना बाबासाहेबांचं नाव घेतली या चोराचं घ्यायचं का? आणि असं असताना बाबासाहेबांचं नाव घेतलं तर 7 जन्म, त्याच्याऐवजी जर देवाचं नाव घेतलं 7 जन्माच्या नंतर तुम्हाला स्वर्ग मिळेल असे जे अमित शहा म्हणतात हे चुकीचं आहे. आणि अशा कृत्याचा आम्ही निषेध करतो आणि त्या अमित शहाचा राजीनामा मागतो. अमित शाह ने जो स्टेटमेंट दिए हैं बाबा साहब के खिलाफ, हम उसका निषेध करते हैं, क्योंकि बाबा साहब की वजह से हमको संविधान मिला और उसी संविधान पे आज हम सब जिंदे हैं और उसी पर चल रहे हैं. तो हमारा ये मानना है कि आज हम सब यहाँ निषेध करने खड़े हुए हैं और अमित शाह का राजीनामा मांगते हैं. काल संसदेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी आंबेडकर क्या बोलते हो, इतने बार यदि भगवान का नाम लेते हो तो तुम्हारी 7 पीढ़ी स्वर्ग में जाती है, अशा पद्धतीचा आंबेडकर डॉक्टर बाबासाहेबांच्या संदर्भात अनुद्गार त्यांनी काढले. आणि खऱ्या अर्थाने यांच्या भारतीय जनता पार्टीच्या ज्या लोकांच्या पोटामध्ये जे आहे ते त्यांच्या होटामध्ये असतं. हे मनुस्फूर्तीला मानणारे लोक आहे आणि आम्ही लोक खऱ्या अर्थाने घटनेला मानणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मनुस्मृतीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं लोकांवरती अन्याय होत होते, डॉक्टर बाबासाहेबांनी आमच्या जन्माचं सोनं त्या ठिकाणी केलं आणि आमचं जगणं बाबासाहेबांमुळे त्या ठिकाणी निर्माण झालं. आणि त्यामुळं आम्ही खऱ्या अर्थाने या भारतीय जनता पक्षाचा आणि अमित शहाचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करतो.